नमस्कार. माझे नाव राजेंद्र भीमराव माने. नागराज कॅटल फीड शिराळा या कंपनीचा मी प्रोप्रायटर असून आज आपण दूध उत्पादनासाठी म्हैस तसेच एच-एफ गाई असेल किंवा देशी कालवड असेल यांच्यासाठी खाद्य कशा प्रमाणात द्यायचं, दूध किती असेल व कशा प्रमाणात खाद्य द्यायचं या संदर्भात चर्चा करणार आहे. तर जर समजा तुमची म्हैस 5 ते 6 लिटर असेल तर सकाळ 2 किलो व संध्याकाळ 2 किलो किमान एवढं द्यावं लागतं. कारण शरीराच्या पोषणासाठी 1 किलो व दुधासाठी 1 किलो अशा पद्धतीने सकाळ 2 किलो संध्याकाळ 2 किलो किमान. मॅक्झिमम समजा तुमची म्हस जर 8 लिटर असेल तरीसुद्धा सकाळ 2 किलो संध्याकाळ 2 किलो. समजा 9 किंवा 10 लिटर असेल तर मग तुम्हाला ते खाद्याचा डोस वाढवावा लागेल. कोणत्याही दुधाच्या म्हैसीला एकूण दुधाच्या 50% आपल्याला खाद्य द्यावं लागते टोटल. पैकी सकाळी 2.5 किलो संध्याकाळी 2.5 किलो 10 लिटर म्हशीसाठी. समजा 12 लिटर असेल किंवा 13 लिटर असेल तर सकाळ 3 किलो संध्याकाळ 3 किलो. समजा 14-15 असेल हायेस्ट दुधाच्या म्हैसी असेल 15-16 लिटर असेल तर 15 लिटर बऱ्यापैकी आपल्या भागात हायेस्ट मुरा जातीच्या म्हशी असतात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात. तर 15 लिटरच्या म्हैशीला सरासरी सकाळी 3.5 किलो व संध्याकाळी 3.5 किलो. सकाळी भिजवलेलं संध्याकाळी व संध्याकाळी भिजवलेलं सकाळी याप्रमाणे द्यायचं आहे. आता आपल्या नागराज कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं 2025मध्ये एक फॉर्म्युला डेव्हलप केलेला आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सरकी पेंड, खपरी पेंड, गहू भुस्सा, उडीद कळणा, हरभरा कळणा अशा प्रकारचे कोणतेही तुम्हाला खाद्य देण्याची गरज नाही किंवा मिनरल मिक्सचरसुद्धा द्यायची गरज नाही. जेव्हा नागराज कॅटल फीडचं प्रीमियम पशुखाद्य आहे त्याची किंमत 50 किलोची प्लांटला आला तर 2,000 रुपये, ट्रान्सपोर्टला टाकायचं असेल तर 2,050 रुपये. परंतु ह्या खाद्यामध्ये 100% ऑर्गॅनिक आहे. ह्यात कोणत्याही प्रकारचा युरिया किंवा केमिकल असे वापरण्यात आलेले नाही. सदर 50 किलोच्या बॅगमध्ये 1 किलो मिनरल मिक्सचर इम्पोर्टेड क्वालिटीचं असते. तसेच कॅल्शियम, सोडा, मीठ, मिनरल मिक्सचर, मोलॅसेस, त्यानंतर वाटाणा असेल, मटकी असेल, मूग डाळ असेल किंवा तूर डाळ असेल, अशी चवाळा असेल किंवा अन्य ऑर्गॅनिक कंटेंट वापरण्यात आले. त्याच्यामुळे रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने येतो. जनावरांची तब्येत सुधारते. समजा एखादं जनावर माजावेत नसेल, रिपीट होत असेल किंवा महिन्यानंतर ॲबॉर्शन किंवा उलटत असेल तरीसुद्धा ते माजावे येते 100%. आणि त्याच्यासाठी आपल्याकडं लागणारी औषधेसुद्धा कंपनीतून डायरेक्ट घेतलेली असते. त्यामुळे त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार. फक्त कसं असतं कोणतंही खाद्य आमच्या कंपनीचं असू दे किंवा कोणत्याही कंपनीचं असू दे ते चालू करण्याआधी जंताची गोळी देणं गरजेचं आहे. कारण जंत असतील तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट येणार नाही. आता नागराज कॅटल फीडचं प्रीमियम क्वालिटी पशुखाद्य आहे. हे गाभणलाही चालतं आहे, तुमचं दुधाच्या जनावरांना पण चालतं आहे. 2 महिन्यापासून पुढील कालवड असेल, रेडी तयार करणे असेल, खोंड तयार करणे असेल सर्वांना चालते ते. आणि त्याचा रिझल्ट 100% आहे. 4थ्या दिवसापासून तुम्हाला दुधातली फॅट वाढते, दूध वाढते. तसेच जर खराब असेल तर 1 महिना किमान लागतो तयार होण्यासाठी आणि 1 महिन्यानंतरनं त्याची तब्येत पण तयार होते. अंगावली केसं जाऊन नवीन लव येते. समजा बरकड्या दिसत असतील, बकाळ पडला असेल तरीसुद्धा ते भरून निघते. जर समजा नागराज कॅटल फीडचं जर प्रीमियम पशुखाद्य तुम्ही कंटिन्यू गाभण काळात 7व्या महिन्यापासून जर वापरलं 2000 वाली बॅग तर आल्यानंतरसुद्धा जनावराच्या पोटाला बकाळी पडत नाही. जसं तुमचं जनावर गाभणमध्ये असते तसंच आल्यानंतरही दिसणार. अजिबात ते असं खराब वगैरे दिसत नाही. तरी माझं एकच सांगणं आहे तुम्हाला की ही खाद्य एकदा वापरून बघा तुम्ही, तुम्हाला रिझल्ट हा 100% येणारच. आता दुसरं सांगायचं झालं तर एच-एफ गाईमध्ये सरासरी एकूण दुधाच्या 40% द्यावं लागते. म्हणजे किमान आता 7 ते 8 लिटरच्या गाया असतात किंवा 9 ते 10 लिटर कमीत कमी. त्याच्यावरच असतात बऱ्यापैकी एच-एफ गाया. मग सकाळ 2 किलो संध्याकाळ 2 किलो. समजा आता 12, 13, 14, 15 असेल तर सकाळ 3 किलो संध्याकाळ 3 किलो या पद्धतीनं खाद्य द्यायचे आहे. एच-एफ गाईमध्ये सुद्धा रिझल्ट चांगला आहे. 3.5 फॅट असेल तर ती 4, 4.5पर्यंत जाते. किमान 3.5 ते 4पर्यंत तर जाणारच. आणि दुसरी गोष्ट तिची तब्येत तयार होणार. तसेच अंगावर लव येणे, त्यानंतरनं समजा माजाव येत नाही, गाभ जात नाही किंवा भाकड काळ जास्त आहे तर ते कमी करण्याचं काम करतं. आणि नागराज कॅटल फीडचं खाद्य कोणतंही खाद्य घेतलं तर ते 100% ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामध्ये युरिया किंवा हास्क, मेलामाइन नावाचं केमिकल असं कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरण्यात आलेलं नाही. ही टेक्नॉलॉजी आपल्या इथं डेव्हलप केलेली आहे. 2021 पासून आपला प्लांट कार्यरत आहे. शिराळा आपल्या प्लांटचा पत्ता आहे
पाडे रोड शिंदे पेट्रोल पंप समोर शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. आणि आपला मोबाईल नंबर आहे 88 370 175. व्हॉट्सअप नंबर आहे 940 429 0175. आता सांगायचं झालं तर एच एफ गायांच्यामध्ये सुद्धा 20 लिटर 22 लिटर हायेस्ट 27 लिटरपर्यंत आपल्या भागात आहेत गाया. म्हणजे चुकून एखादी असते, बऱ्यापैकी 22-25 लिटरपर्यंत पिळतात. आता 20 ते 22 लिटर जी गाय असते त्याची रिक्वायरमेंट पण त्या पद्धतीनं असते. मग एकूण दुधाच्या 40% म्हणलं तरी सकाळ 5 किलो संध्याकाळ 5 किलो खाद्य पाहिजे किमान. मग 20 लिटरला सकाळी 4 किलो संध्याकाळी 4 किलो या पद्धतीनं खाद्य द्यावं लागते. आणि देशी गाईचं सांगायचं झालं तर किमान 2-2 किलो तर द्यावं लागतं. त्याच्यावर काही देण्याची काही गरज नाही, कारण देशी गाईचं किमान दूध 2-3, लईत लई 4 लिटर, लई चांगली जातीवंत असेल तर मग 6-7 लिटरपर्यंत पिळते गाय. काय 10 लिटरनं पण पिळणार आहेत, परंतु ती अपवादात्मक परिस्थिती आहे. क्रॉस ब्रीड असेल किंवा एखादं ब्रीडच असं असतं की ते दुधाला जास्त असतं. मग तशा गायांना सुद्धा मग थोडासा डोस वाढवला तर काय हरकत नाही, पण किमान 2-2 किलो द्यावं लागतं. समजा गाभण असेल, देशी गाय असेल, म्हैस असेल ते किंवा एच एफ गाय असेल तर सकाळी 1 किलो व संध्याकाळी 1 किलो 4थ्या 5व्या 6व्या महिन्यापासून जरी तुम्ही दिलं, पहिल्यावर असू दे किंवा दुधावर असेल तरीसुद्धा चालते. सकाळी 1 किलो संध्याकाळी 1 किलो. आणि सर्व प्रकारचे मेडिसिन आपल्याकडे आहेत. समजा एखादं जनावर दावं चढत आहे, माती चाटते किंवा युरिन पित आहे, तर ही काही मिनरल्स डिफिशियन्सीची ही लक्षणं आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये काय करतो, योग्य औषधे देऊन तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि 100% आपल्या औषधाने सॉल्व होतो हा विषय. आता राहिला विषय दुसरा, एच एफ गाईमध्ये जर हाही जर खाद्य बारक्या कालवडी तयार करण्यासाठी जर वापरलं तर किमान 11 ते 12व्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यापासून जर चालू केलं तर 12व्या महिन्यात एच एफ गाईमध्ये माजावून गाभ जाते, त्यांचं वजन वाढतं बऱ्यापैकी. म्हैस असेल तर 2 वर्षात म्हणजे 24 महिन्यात माजावून गाभ जाते. आणि देशी कालवड असेल तर 17व्या महिन्यात गाभ जाते कालवड. परंतु काय आहे, त्याला ती कंपनीची औषधं आमच्या कंपनीचे वापरावे लागतात. दुसरा मुद्दा असा आहे की ती औषधं ओरिजिनल पाहिजे. जंताची गोळी असू दे, लिव्हर टॉनिक असू दे, किंवा तुमचं मल्टीव्हिटॅमिन असू दे, किंवा फॉस्फरस डिफिशियन्सी असू दे, किंवा पिशवीवाढीची जी औषधं आहेत ही सगळी ह्या कंपनीच्या नियमानुसार जर तुम्ही जर वापरलं तर देशी कालवड आहे ती तुम्हाला कमीत कमी 17व्या महिन्यात माजावून गाभ जाते. आणि तसे बऱ्यापैकी आपल्या म्हणजे कोल्हापूर असेल बऱ्याच भागामध्ये गेलेले आहेत 17व्या महिन्यात. आणि एच एफमध्ये सांगायचं झालं तर 11 ते 12 महिन्यात गाभ जाते सरासरी. परंतु ती दुसऱ्या महिन्यापासून ट्रीटमेंट चालू पाहिजे, महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आणि म्हैशींच्यामध्ये सांगायचं झालं तर 2 वर्षामध्ये गाभ जाते सरासरी. त्याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्या महिन्यापासून ट्रीटमेंट चालू ठेवावी लागते. खाद्य कंपनीच्या नियमानुसार घालणे, औषधं असतील जंताची 2 महिन्याला कंपल्सरी दिलं पाहिजे. त्यानंतरनं उंची वजन वाढायचं एक टॉनिक असतं आपल्याकडं, ती टेस्टिंग केलेली सगळी औषधं असतात. असं नाही की डिस्काउंटमधल्या औषधामध्ये सुद्धा भेसळ असते. त्यामुळं आपण काय करतो, पहिल्यांदा टेस्ट करून डायरेक्ट कंपनीतून औषध देतो. त्यामुळे त्याची रिझल्ट येण्याची जी पर्सेंटेज आहे ती 100% आहे. फेल 99% जात नाही, 100% जात नाही फेल, तुम्हाला रिझल्टच येणार. आणि आपलं यूट्यूबला सुद्धा चॅनेल आहे नागराज फीड शिराळा, इंग्लिशमध्ये टाईप करायचं नागराज फीड शिराळा, तिथं सर्च करा. आपले बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत. आणि हा सुद्धा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला एकदा अवश्य वापरून बघा हे खाद्य, तुम्हाला 100% रिझल्ट येणार ह्याची मी खात्री देतो. आणि कंपनीला एक वेळ अवश्य भेट द्या. 100% ऑर्गॅनिक आहे आणि कोणताही साईड इफेक्ट जनावरांना किंवा गाईला म्हैशीला काही होत नाही. आणि बैलगाडा शर्यतीमध्ये सांगायचं झालं तर आता महाराष्ट्र केसरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी शिराळाचा कारगिल बैल असेल, आंतरीचा नकऱ्या बैल असेल हनुमान पाटलांचा, तसेच कापशीमधील पण बैल आहे. असे बरेच बैल आहेत जी आता महाराष्ट्र केसरीमध्ये फायनल राऊंडला आता पळतात आपल्या खाद्यावर. भागामध्ये तर पहिला दुसरा सोडतच नाही, बऱ्यापैकी नंबरचं बैलांनी घेतलेलं आहेत आपल्या खाद्याला. 100% रिझल्ट आहे. लहान कोंडे असतील, वासरे असतील तयार कराय एक वेळ अवश्य भेटा. तसेच शेळ्यांनाही खाद्य आपलं चालतं, शेळ्यांचं दूध वाढतं आहे. कोकरं वाढायसाठी सुद्धा औषध पण आहे, जंताचे औषध पण आहेत. तसेच तुम्हाला सांगायचं झालं तर कोंबडीची लहान पिल्ले असतात, 8 दिवसाचे 10 दिवसाच्या पुढील सर्व पिल्ल्यांना आपलं खाद्य चालतं. कोंबड्यांनाही चालतं, अंड्याच्या कोंबड्यांना पण चालतं. ते 40 रुपये किलो आहे, 2000 रुपयाला 50 किलो बॅग बसते. बाकीचं काय बैलगाडा शर्यतीचं खाद्य हे 1800 रुपयाला आहे. ट्रान्सपोर्टला टाकायचं असेल तर 1850 रुपये. आणि दुधाच्या जनावरांचं गाभणचं सर्वांचं पाहिजे असलं
तर ते 2,000 रुपयाला प्लांट कॉस्ट आहे आणि जर ट्रान्सपोर्टला टाकायचं असेल तर 2,050 रुपये. धन्यवाद. द्या एक वेळा अवश्य.